UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। मंत्री धनंजय मुंडेंची आज पत्रकार परिषद। बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप करताना विरोधकांचं मुंडेंकडे बोट। पत्रकार परिषदेत मुंडे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कुणीही असो सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला। छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं भाष्य। तर तरुणपणाची व्याख्या नेमकी काय, भुजबळांचा थेट सवाल। बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात आणि कामाचा नेता बाहेर। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची सरकारवर टीका। तर भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान। माणिकराव शिंदेंचा भुजबळांवर नाव न घेता निशाणा। तर अजितदादा भुजबळांना नक्की संधी देतील, हिरामण खोसकरांना विश्वास। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब। तर बॅनरवर फोटो नसला म्हणून काय झालं, लाखो गरिबांच्या हृदयात माझा फोटो, भुजबळांचं उत्तर। पुणे शहरातील थंडीचा जोर कमी। बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ। 26 ते 28 डिसेंबरच्या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज। पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्काराने गौरव। मोदी 2 दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर। अभिनेता अल्लू अर्जुनच्या तेलंगणातील घरावर दगडफेक। राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप। पोलिसांकडून काही जणांना अटक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।